पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। खारघर सेक्टर 2 येथील CMC सलूनमध्ये हेअर स्पा करण्यासाठी गेलेल्या 34 वर्षीय महिलेचा किस घेऊन विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी समीर याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात BNS कलम 74 आणि 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। यातील 34 वर्षीय पीडित महिला ही 4 जून रोजी CMC सलून सेक्टर 2 खारघर या ठिकाणी हेअर स्पा करण्यासाठी गेल्या होत्या। यावेळी समीर याने हेअर स्पा क्रीम लावली आणि त्यानंतर त्याने या महिलेच्या ओठाचा किस घेतला। यावेळी या महिलेने त्याला पेमेंट केले आणि सदरची घटना बहिणीला फोन करून सांगितली। त्यानंतर समीर याने त्यांचे पैसे GPayद्वारे रिटर्न केले आणि सॉरी मेसेज केला। पीडित महिलेच्या पतीने खारघर पोलीस ठाण्यात आरोपी समीर विरोधात गुन्हा दाखल केला। पोलिसांनी समीरला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। जय श्रीराम। आता आजचं प्रकरण म्हणजे एकदम निंदनीय आहे। समस्त माझ्या हिंदू भगिनींना, माता भगिनींना पहिलं माझं निवेदन असणार, नम्रतेची विनंती असणार आहे की जिथे ते सलून किंवा यांचे धंदे, भाजीपाल्याचे धंदे आहेत, तिथे पहिला बघा तुम्ही। यांनी जिथं जाईल तिथं थूक जिहाद, मूत्र जिहाद, लँड जिहाद या सगळा प्रकार चाललेला आहे। आणि आजही आमची भगिनी, तिचं आम्ही कौतुक करावं असं वाटतं आणि तिला खरोखर एक रणरागिणी म्हणून आम्ही संबोधितो का की यांचे जे प्रकार आहेत ते बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने। आज तुम्हाला सांगतो, जे सलून मध्ये त्या भगिनीला सांगितलं तुमचं केस स्ट्रेटनिंग केल्यानंतर त्यांना जो फेस पॅक लावायचा, त्या निमित्तानं डोळे झाकायला सांगितले, फेस पॅक लावला आणि फेस पॅक लावल्यानंतर तिच्या किस केलेली। म्हणजे आज तिथे जो प्रकार जर त्याने ते व्हिडिओ रेकॉर्ड केला असता, ती किस केलेली आणि नंतर मग त्या भगिनीला ब्लॅकमेल केलं असतं, पण ती भगिनी तिथे न थांबता तिने तिच्या घरच्यांना सांगितलं, घरच्यांनी आपल्या समस्त हिंदू बांधवांना सांगितलं आणि मग इथं आल्यानंतर काही शासकीय अधिकारी पण अगोदर तसे तारा देत नाही, पण आमचं समस्त जमा बघितल्यानंतर समस्त हिंदू जनजागृती झाल्यानंतर इथं संघटनेचे कार्यकर्ते आल्यानंतर त्यांनी सहकार्य करून आज तिथे कारवाई झालेली आहे। या कारवाईच्या निमित्तानं मी समस्त हिंदू बांधवांना, भगिनींना हेच सांगू इच्छितो की आपण सांगतो का जातपात नाही, जातपातीचा विषय येत नाही, कारण हे जे आहेत ना, हे यांना शिकवण जी दिलेली आहे ती मदरशामधून अशाच प्रकारे दिली जातो। आपल्या हिंदू आया बहिणींना, आपल्या हिंदूंना बाटवायचं कसं हे सगळं त्यांना पद्धतशीर शिकवलं जातं आणि हे प्री प्लॅन करूनच करत असतात। ही घटना तो एक धंदेवाला आहे आणि त्याच्याकडनं चुकून झालेली आहे असा यातला भाग नाही, त्यांचं ते ठरवून असतं आणि या गोष्टीपासून प्रत्येकाने सावध राहावा। माता भगिनी, हीच माझी नम्रतेची विनंती आहे। ऍक्च्युली माझा एक मित्र आहे इथे, त्याची वाईफ, तिचं सासर आहे इकडे, आम्ही डोंबिवलीला राहतो सगळे, आणि माझ्या मित्राचे वाईफचं सासर इकडे खारघरमध्ये। तर त्या इकडच्या एका सलून मध्ये आलेल्या, त्या सलून मध्ये त्यांचा मेकअप चालू असताना त्याचं एक समीर खान म्हणून, तो त्याचं नाव समीर सांगतो तो, पण त्याचं नाव समीर नाहीये, त्याचं नाव काहीतरी सलीम की असं काहीतरी आहे। तर त्याचं CNC आणि दुसरं काय नाव आहे त्यांच्या सलूनचं, अजून एक त्याचे 2 सलून आहेत इथे, लीट म्हणून अजून एक सलून, असे 2 सलून त्याचे इथे आहेत। त्याच्यामधल्या CNC सलून मध्ये हा सगळा प्रकार घडला की त्याची वाईफ, जेव्हा माझ्या मित्राची वाईफ तिथे जेव्हा मेकअप चालू होता त्यावेळेला त्याने तिला किस केलं आणि ती गोष्ट तिने त्याला तिकडनं, ही घटना घडल्यानंतर त्या निघून गेल्या तिकडनं आणि त्यांनी त्यांच्या मिस्टरांना घरी जाऊन फोन केला की असं असं माझ्यासोबत झालंय। मग आम्ही तिकडे येऊन त्या सलूनवाल्याला विचारणा केली, तर तो आम्ही असं नाहीये, हे नाही वगैरे तो हे करायला लागला। नंतर आम्ही त्याला विचारलं तर तो बोलला हो माझ्याकडनं चुकी झाली आहे। तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलिसांना बोलवून घेतलं तिथे आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। या घटनेचा FIR दाखल झाला आहे का? या घटनेचा FIR दाखल झालेला आहे। आपले इकडचे सुरुवातीला थोडा हे झाला त्रास, पण नंतर आपले विश्व हिंदू परिषदेचे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्याला इथे येऊन मदत केली। त्यानंतर पोलिसांवरती थोडं प्रेशर झाल्यानंतर त्यांनी इकडे व्यवस्थित FIR वगैरे दाखल करून घेतलाय आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेनंतर पीडितेची मानसिकता कशी आहे? त्या म्हणजे खूप आता त्या मनातनं खूप खचलेल्या आहेत। त्या ऍक्च्युली स्वतःचा चेहरा पण आरशामध्ये बघायला घाबरतायत आणि खूप त्या स्ट्रेसमध्ये आहेत। म्हणजे आपण FIRच्या माध्यमातून काय मागणी केली आहे? आम्ही FIRच्या माध्यमातून त्याच्यावरती आरोपावरती जी कुठली कारवाई आहे त्याच्यावरती जे कुठले कलम आहेत ते त्याच्यावरती लागले पाहिजेत आणि त्याला योग्य ती शिक्षा घडली पाहिजे आणि याच्यानंतर हे पुढे असे कुठले प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनी पण त्यांना त्यासाठी सहकार्य करायला पाहिजे नागरिकांनी। गोष्ट सांगायची होती की मला आपल्या ज्या महिला आहेत, आपल्या भगिनी आहेत, त्यांना ही गोष्ट अजून एक सांगायची होती की आपण पण ज्या वेळेला कुठल्या सलून मध्ये जातो
कुठे आपल्या कुठल्या पर्सनल याच्यासाठी जातो, त्यावेळेला आपण कुठल्या सलून मध्ये जात आहोत, आपण तिकडची माणसं कोण आहेत, कुठल्या मानसिकतेची आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच्यानंतरच तिथे जावं. कारण ही घटना घडली ती आज एका सोबत घडली. अशा आज त्यांच्यामध्ये तेवढी डेअरिंग होती म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले. त्यांनी घरामध्ये सांगितलं किंवा बाकीच्या लोकांना आपण सांगू शकलो. पण काही महिला आपल्या अशा आहेत, काही भगिनी अशा आहेत की ज्या घरामध्ये शांत कुठल्या गोष्ट घडल्यानंतर बाहेर घरी येऊन शांत बसतात आणि त्या कोणाला सांगू शकत नाहीत. आणि हा अन्याय करणारी लोक, ही जी मानसिकता आहे यांची, तो मुस्लिम होता आणि त्यांची जी मानसिकता आहे ही अशी त्याच्यामुळे बळावते. यांना वेळीच तिथे त्याच वेळेला तिथे ठेचलं तर ही लोक तिथे शांत बसतील.